मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली। महायुतीत कोणाच्या पक्षाला कोणती खाती हवी आहेत त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, दादा की शिंदे कोण ठरणार वरचढ? मलईदार खाती कोणाच्या हाती? एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरून दावा सोडल्यानंतर आता महत्त्वाच्या खात्यांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे। त्यातच अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर महायुतीच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। दिल्लीत ठरलेल्या सूत्रानुसार भाजपला 21, शिंदे गटाला 12 तर अजित पवारांना 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। त्यातच एकनाथ शिंदेंचा डोळा भाजप आणि अजित पवारांकडे असलेल्या मलईदार खात्यांवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2014 आणि सध्याच्या सरकारमध्ये भाजपकडे असलेलं गृहमंत्रीपद शिंदे गटाला आपल्याकडे हवंय। एकीकडे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर जास्तीची मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षांनी जोर लावलाय। मात्र कोणत्या पक्षाला कोणती मंत्रिपदं हवी आहेत पाहूया। गृह, ग्रामविकास, महसूल, सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन, गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा, पर्यटन ही खाती भाजपला हवी आहेत। गृह, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, शिक्षण, नगर विकास, आरोग्य, सांस्कृतिक परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती शिंदे सेनेला हवी आहेत। अर्थ, महिला बालकल्याण, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, वैद्यकीय शिक्षण, मदत आणि पुनर्वसन, अन्न नागरी पुरवठा ही खाती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला हवी आहेत। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला असला तरी शिंदे आता अजित पवारांपेक्षा जास्तीची मंत्रिपदं आणि केंद्रीय मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत। अजित पवार महायुतीत सहभागी झाले त्यावेळी शिंदे आणि अजितदादांच्या पक्षाचं संख्याबळ सारखं होतं, मात्र आता चित्र बदललंय। भाजप 132, शिंदे गट 57 तर अजित पवारांचा पक्ष 41 जागांवर विजयी झालाय। त्यामुळे वाढलेल्या जागांनुसार शिंदे जास्त मंत्रिपदांसाठी आग्रही दिसतात। मात्र अजितदादांनी निकालानंतर लगेचच मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे शिंदेंची कोंडी झाली। आता अजित पवारांना भाजपनं झुकतं माप देऊन मलईदार खाती देऊ नये यासाठी शिंदेंनी दबावतंत्र सुरू केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे शपथविधीला उशीर होतोय की काय अशी चर्चा या निमित्तानं तरी रंगू लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।